हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. नात्यांची शाळा. व्हॉट्सॲपवर बोधकथा या सदरात आलेला हा एक सुंदर विचार. नात्यांची शाळा ही जगातली अशी एकमेव शाळा आहे जिथं आपण मरेपर्यंत विद्यार्थीच असतो. या शाळेत जर आपल्याला कायम टिकून राहायचं असेल तर एक गमतीशीर अट पाळावी लागते. ती म्हणजे गणित नेहमी कच्चं ठेवणं. नात्यात जेव्हा आपण हिशोब, नफा तोटा किंवा मी किती केलं किंवा त्याने किती केलं हे आकडे येतात तेव्हा नात्यातला गोडवा थोडासा कमी होतो किंवा संपतो. म्हणूनच नात्याचा व्यवहार न करता त्याचा स्वीकार करणं हीच खरी गुरुकिल्ली आहे. आयुष्याच्या प्रवासात रोज नवनवीन माणसं आपल्याला भेटतात. कधी बुद्धीला न पटणाऱ्या घटना घडतात तर कधी कल्पनेच्या पलीकडचे अनुभव येतात. पण तेच अनुभव आपल्याला समृद्ध करतात. आयुष्य रोज एक नवीन धडा शिकवत असतं आणि जोपर्यंत आपण शिकणं थांबवत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं जगत असतो. या प्रवासात शब्दांची भूमिका सर्वात मोठी आहे. शब्द हे दुधारी शस्त्रासारखे असतात. ते नाती विणूही शकतात आणि विस्कटूही शकतात. एखादा शब्द कुठे आणि कसा वापरायचा यावर आयुष्याचे मोठे निर्णय अवलंबून असतात. शब्दाने शब्द वाढू न देता संयमाने संवाद साधला तर नात्याचा धागा अधिक मजबूत होतो. इतरांच्या चुका काढण्यापेक्षा आपला वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च केला तर दुसरीकडे बोट दाखवायला वेळच उरणार नाही. स्वतः सुधारणा करणं हाच इतरांना समजून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. यशाच्या शिखरावर पोहोचण्याच्या उद्देशानं जगानं आपल्याला पाहावं हा नसावा, तर त्या उंचीवरून आपल्याला जग स्पष्टपणे पाहता यावं हा असावा. जेव्हा दृष्टिकोन व्यापक होतो तेव्हा नात्यातील हेवेदावे आपोआप गळून पडतात. थोडक्यात काय तर नाती जपण्यासाठी बुद्धीपेक्षा हृदयाचा वापर करा. शब्द जपून वापरा आणि प्रत्येक अनुभवाचं मनापासून स्वागत करा. काय खरंय ना? यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.